29 फेब्रुवारीला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला जाहीर होण्याची शक्यता. ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये नार्वेकरांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचं आज उद्घाटन. तर वरळी आणि शिवडीमध्ये आज 21 कामांचं भूमिपूजन. नार्वेकरांना भाजप लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा. भाजप काँग्रेसमय झालीये. संजय राऊतांची टीका. पक्ष फोडायचे, लहान पक्ष संपवायचे हा मोदी शहांच्या भाजपचा अजेंडा असल्याचाही हल्लाबोल. भाजप पक्ष वॉशिंग मशीन नाही, कचरा टाकायचा डब्बा झालाय. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमामध्ये प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं अशी काही दिवसांपूर्वी रक्षा खडसेंनी विनंती केली, पण घरच्यांनी म्हटलं म्हणून तसं होणार नाही. केंद्रातल्या नेत्यांनी परवानगी दिली तर खडसेंनी यावं, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये सभेत बोलताना जलील यांची नितेश राणेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका. तर आमच्यामध्ये सहन करण्याची क्षमता ती ओलांडायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा. वंचितल्या हव्या त्या जागा देण्यास आम्ही तयार. प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाही, संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केला. 27 तारखेच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचे नेते सहभागी होणार. त्यांना आम्ही सन्मानानं सोबत घेतल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया. उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन. राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सरकारकडून अधिवेशनाला बगल देण्याचं काम सुरू. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार. त्यानंतर मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तराची शक्यता. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. मनोज जरांगेंनी आज मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली. जरांगे बैठकीला संबोधित करून पुढची दिशा ठरवणार. कोण राक्षस आहे हे आज जाहीर करेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य. जरांगे आधीपासूनच दिशाहीन आहेत, ते काय दिशा ठरवणार. छगन भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावर पुन्हा एकदा टीका. मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या शासनाला मान्य. सगळे सोयरेबाबतच्या मागणीवरती सरकार सकारात्मक. काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका न घेता आग्रही मागण्या नक्की कराव्यात. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर आंदोलन आणि उपोषण करून फार काही साध्य होणार नाही, महाजनांचा सल्ला. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये, सरकारला थोडा वेळ द्यावा. बच्चू कडूंचं जरांगेंना आवाहन. तर जरांगेंनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी, कडूंचा सल्ला. सरकारनं 50% वर आरक्षण दिलं, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. तर मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं. जरांगेंनी आंदोलन थांबवावं, शेंडगेंचा सल्ला. जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून समाजाला आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे, ती योग्य आहे आणि संविधानिक आहे. हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंमुळे मराठ्यांचं घर उद्ध्वस्त झालं. अजय बारसकरांची जरांगेंवर टीका. तर आपण जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर जरांगेंकडे नाही, बारसकरांची माहिती. वर्षभरात 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद. राज्यातील एकूण पक्षांची संख्या 396 वर. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. पालघरच्या मुरबे समुद्र किनाऱ्याजवळ बंदर उभारलं जाणार. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या परवानगीनंतर आता या बंदराच्या उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू. बंदरामुळे मासेमारीला फटका बसणार असल्यानं मच्छीमार वर्गामध्ये नाराजी. मुंबईतील 20 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार. अमृत भारत योजनेतून 554 कोटींचा निधी पारित. उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. कोकणामध्ये रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 27 फेब्रुवारीला 3 तासांचा ब्लॉक. चिपळूण विभागातील करंजाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. अनेक मेल एक्सप्रेस ब्लॉकमुळे विलंबानं धावणार. शिळफाटा मार्ग आज अवजड वाहनांसाठी बंद. श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्ग बंद करण्याचा निर्णय. महोत्सवाला लाखो भाविकांची उपस्थिती. शिमगोत्सवाआधी कोकणातील कशेळी घाटातल्या बोगद्याचा एकेरी मार्ग सुरू. मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांना बोगद्याचा वापर करता येणार. तर दुसरा बोगदा मार्चपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती. विरार ते पालघर जलमार्गानं जोडण्यात येणार. पालघरमधील खारवाडेश्वर इथे रोरो जेट्टी उभारण्यासाठी 23 कोटींचा निधी मंजूर. त्यामुळे विरार पालघर अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येणार.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणात केवळ 45% पाणीसाठा शिल्लक. राखीव पाणीसाठ्याबाबत अद्याप सरकारकडून प्रतिसाद न आल्यानं 1 मार्चपासून 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता. मुंबईतल्या वातावरणातला गारवा वाढला. सांताक्रूज केंद्रावरती 15°C तापमानाची नोंद, तर कुलाव्यामध्ये 19.5°C तापमानाची नोंद. नाशिक जिल्ह्यातील तापमानात घट. निफाडमध्ये 5°C किमान तापमानाची नोंद. म्हाडा दरवर्षी 5,000 घरांसाठी लॉटरी काढणार. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची ग्वाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बदलापूर एसी लोकलमधून प्रवास. घाटकोपर ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद. महिन्याभरात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या चरणी 25 कोटींचं दान. 25 कोटी रुपयांच्या दानामध्ये चेक आणि ड्राफ्टचाही समावेश. तर आतापर्यंत 60 लाख भाविकांनी प्रभू रामांचं दर्शन घेतलं. गडहिंग्लजचा ग्रामदैवत काळभैरव देवाच्या चरणी 16 किलो चांदी अर्पण. भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून चांदीचं दान. 3 मार्चला संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा. आजपासून प्रगट दिनानिमित्त शेगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. तोरण, केळीचे खांब लावून मंदिराची सजावट. बुलढाण्यामध्ये भगर खाऊन विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार कसे? उच्च न्यायालयात जनहित याचिका. राज्य सरकारला नोटीस. अजित पवारांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा. शेतकरी मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवारांचे पोस्टर. सुनेत्रा पवार फिक्स खासदार अशा आशयाचे बॅनर्स. शिरूर तालुक्यातल्या पाबळ गावातील बैलगाडा शर्यतीदरम्यान दिलीप वळसे पाटलांसमोर शरद पवारांच्या घोषणा. तुमच्या इतकंच आपलंही शरद पवारांवर प्रेम आहे, वळसे पाटलांचं वक्तव्य. शरद पवार 40 वर्षांनंतर रायगडावर गेले असं ट्रोल करणाऱ्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं याचं उत्तर द्यावं. शरद पवार गटाच्या महिला सरचिटणीस भावना घाणेकर यांची टीका. काही लोकांना मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं फिरले तर ॲलर्जी होते. 2.5 वर्ष घराबाहेर न पडलेल्यांना हेलिकॉप्टरची गरज काय कळणार? युवासेना शिबिरात श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंनी टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मलंगगडावरच्या श्रीमलंग बाबा समाधीचं दर्शन घेतलं. कार्यकर्त्यांसोबत शिंदेंच्या हस्ते मलंगगडावर आरती. अमरावतीच्या अचलपूरमध्ये विविध विकास कामांचं आमदार बच्चू कडूंच्या हस्ते भूमिपूजन. विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आमदार बच्चू कडूंनी ढोल वाजवला. लातूरमधील नमो महारोजगार मेळाव्याला जिल्ह्याभरातून 40,000 बेरोजगार तरुणांची हजेरी. 4,500 युवकांना मेळाव्यातून रोजगार मिळाला. वर्धा जिल्ह्यात उन्हाळी तीळ लागवडीमध्ये वाढ. जवळपास 162 हेक्टरवरती तिळाची पेरणी केल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज. एकरी 4 ते 5 क्विंटल तीळ येण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. शहरी नक्षलवादाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारकडून अँटी अर्बन नक्षल लॉ आणला जाणार. नागपुरातील नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती. यवतमाळमधील पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 13 लाखांचा गुटखा पकडला. गुटख्यासह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 3 जणांना अटक. कत्तलखान्याकडे नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका. 4 विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसांची कारवाई. हिंगोली शहरात एकाच रात्री चोरट्यांनी 2 दुकानं फोडली. दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वसईमध्ये कारची वृद्ध महिलेला धडक. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू. संतप्त नागरिकांकडून गाडीची तोडफोड. पोलीस वेळेवर पोहोचल्यानं तिघांचा जीव वाचला. राजकारणापायी करोडपतींचा रोडपती झालेल्या वाशिमच्या महादेव ताटकेंची व्यथा एबीपी माझानं दाखवली. त्यानंतर उद्योजक मनीष शहा यांनी ताटकेंना मदत करण्याचा संकल्प केला. दर महिना 10,000 रुपये आणि बँकेचं कर्ज वन टाइम सेटलमेंट करून भरण्याचा निर्णय. वर्ध्यामध्ये जागतिक मुद्रक दिनानिमित्त बाईक रॅली. ज्येष्ठ मुद्रक व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.